क्रिकेटचे दमदार अध्यक्ष आदरणीय सन्माननीय महेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चालता फिरता एटीएम नाही तरी चालती फिरती बँक आहे आणि जसा पारितोषिक आला तसा पहिला बॉलवरती ठोकला हा दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार षटका. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणि जर सुरेशने विकेट संपादित केला तर त्याला आदरणीय सन्माननीय महेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. हो दिशा पाहावी लागेल, दिशा पाहावी लागेल. आयसीसी नियम क्रमांक 22 चा उल्लंघन करत असताना पंच आमच्याकडे वळतात. पंच सांगतात अंपायर सिग्नल दॅट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 7 अंकावरती. पुन्हा एकदा ते चित्र मैदानाच्या आतमध्ये कन्सिक्युटिव्ह 2 इन ओव्हर सलगचा येणारा दुसरा बॅक टू बॅक व्हाईट बॉल सुरेशला आपण पाहतोय. जर विचार करायला गेला तर ज्या क्षणी महेश दादांनी पारितोषिक लावलं त्या क्षणापासून सलग 2 बॉल वाईट हाताळलेत म्हणजे विकेटच्या शोधात. यस षटकार हॅट्रिक साठी अशोकजी भाग्यवंत साहेबांच्या माध्यमातून देखील तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. ही स्पर्धा म्हटली ना तर श्री मलंगड चषक 2025 म्हटलं तर सातत्यानं पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये होत असतो. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा करड गावाच्या मानाची ही स्पर्धा. क्या बात आहे. जर सुरेशने विकेट हॅट्रिक संपादित केली तर त्याला अध्यक्ष साहेब आदरणीय सन्माननीय महेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. पारितोषिकाचा वर्षाव. जर सलग 2 बॉलवरती 2 विकेट तर 5000 रुपयाचं बक्षीस. समोरच्या दिशेने उडवलाय, इनफिल्डच्या वरून उडवलाय, भाग मिल्का भाग. फिल्डर धावतोय पळतोय पण अखेर चेंडू चाललाय जमिनीला घासत पुसत साठत जमिनीला गुदगुल्या करत. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. फलंदाजच्या बॅटमधून हा चौका. फुल टॉस ला खऱ्या अर्थानं ऑन साइडला आडवा बाटना फटका एक्झिक्यूट केला होता. मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. थ्रोपैकी थोडीशी खराब. दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता पण नकार दिलाय बॅट्समननं. एकच धाव या बॉल वरती मिळेल आणि एका धावेच्या साथीनं संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचला 14 अंकावरती. 14 ऑन बोर्ड. षटक क्रमांक सध्याच्या घडीला पहिला प्रगतीपथावरती आणि पहिल्या षटकातील हा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. ही दमदार एंट्री आमच्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती आपण पाहत आहे. आदरणीय सन्माननीय महेशजी गायकवाड साहेब मलंग टेनिस बॉल क्रिकेटचे विद्यमान दमदार अध्यक्ष तथा कल्याण उल्हासनगर संपर्क प्रमुख. ओहो क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न. लेथ बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगली डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 च्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना जय कालेश्वर आंबे हा संघ सध्याच्या कडेला बिनबाद 14 अंकावरती. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जय कालेश्वर आंबे. एक षटकार तर जरूर ठोकलाय तो म्हणजे बॅट्समन दिनेशनं. आणि प्रत्येक षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज ते म्हणजे महेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून. आणि षटकार हॅट्रिक साठी अशोकजी भाग्यवंत साहेबांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. यस ग्रँड एंट्री, रॉयल एंट्री, रॉयल व्यक्तिमत्वाची रॉयल एंट्री रिप्ले ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. सुवर्ण हृदयाचं हे सुवर्ण व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं रिप्ले ऍक्शन मध्ये. हॉसलला टर्न करायचा प्रयत्न. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफळाची अष्टांचा वेध. दांडीगुल फलंदाज पा.
च्या आतमध्ये संपादित केली आणि या विकेटसाठी आदरणीय सन्माननीय महेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. क्या बात आहे. महेशजी गायकवाड साहेब ज्या ज्या ठिकाणी असतात त्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बक्षिसांचा वर्षाव पारितोषिकांचा पाऊस सातत्यानं होत असतो. कारण ते चालते फिरते एटीएम नाहीत तर ते चालते फिरते बँक आहेत. यावेळेला क्या बात आहे. क्रिकेटचा क्लास आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळाला. वीरेंद्र सेवक स्टाईल बॉलला पाठवला बॅकवर्ड थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौका. महेशच्या बॅटमधून आज जबरदस्त चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य महेश दादा गायकवाड आहेत साहेब. नक्कील खऱ्या अर्थानं आदर्श क्रिकेट क्लब खराड या टीमला आणि संपूर्ण मलंगण टेनिस बॉल क्रिकेटला सातत्यानं सहकार्य करत असतात आणि तेच व्यक्तिमत्व आपल्या सोबत जोडल्या गेला. त्यांचा देखील करूयात विशेष आभार. जर जयेशनं ओहो समोर क्या बात आहे. समोर आला आणि समोरच फेकून दिलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेची वार्तालाप करत चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. येस षटकार आलाय. जर आताच्या या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार आला तर सन्माननीय महेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षाव आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स साठी देखील पारितोषिक आला त्यांचा देखील आभार. जर चौकार देखील आला तरी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. ओहो यावेळेला टप्पा पडला. टेकअप झाला चेंडू आणि थेट जाऊ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अजूनही संधी जयेशसाठी. जयेश आय थिंक प्रत्येकाचा आवडता खेळाडू असावा कारण जयेश जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा पारितोषिकांचा वर्षाव झाला. ओहो यावेळेला टप्पा पडला खाली राहिला. अजूनही संधी आहे जयेशकडे. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा इथे खेळ कंप्लीट झाल्याने 2 षटकांच्या अखेरीस संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय. तर तब्बल संघ जाऊन पोहोचलाय 24 अंकावरती. Yes, 24 on board. Loss of 1 wicket. 2 are completed on the scorecard from team Jay Kaleshwar Ambe. दिनेशला आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग गेला नॉन स्ट्राइक गेला. जयेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय किशोर मात्रे सध्याच्या घडीला. खऱ्या अर्थानं महेशजी गायकवाड साहेब आपल्यासोबत जोडले गेले. त्याचबरोबर श्री मलंगण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन 40+ चे विद्यमान अध्यक्ष शिवनाथजी गायकर साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचा देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. आडवा बाटनं केला कडवा प्रहार. चेंडू सीमा पार. एक टप्पा घेत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. या स्पर्धेसाठी या श्री मलंगड चषकासाठी तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलाय. आदरणीय सन्माननीय महेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं भरपूर 20,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य लाभलाय आणि आशिष दादा म्हात्रेंसाठी ते नेहमी खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीशी उभे असतात. आशिष दादा म्हात्रे देखील पुढचा बॉल
हो फुलर लेनचा बॉल ऑन साइडला ऑन ड्राइव्ह मैदानाच्या आतमध्ये अलॉंग द कार्पेट फिल्डर धावतोय पळतोय चेंडूच्या पाठ मारा फिल्डर आलाय चेंडूला उचललाय थ्रो फेकी करेल तोपर्यंत 2 धावा एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्या गुड रनिंग बिट द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावांच्या साथीने संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय तो तब्बल 32 ओहो यावेळेला बॅटची आतली कडा आणि बॉल थेट जाऊन विसावलाय एस्टॅन वरती आदळत असताना प्ले डाऊनच्या स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन आणखीन एका विकेटचं पतन बॅट्समन दिनेश इज गॉन आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आणि या विकेट साठी आदरणीय सन्माननीय अध्यक्ष साहेब अर्थातच महेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणखीन एक आम्ही उल्लेख जरूर करू कारण असं चित्र आम्हाला भरपूर कमी वेळामध्ये पाहायला मिळतं एका बाजूला ग्रामीण रेग्युलर गट आहे तर दुसऱ्या बाजूला 40+ गट आहे आणि त्याच 40+ क्रिकेट असोसिएशनचे देखील अध्यक्ष शिवनाथजी गायकर साहेब देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि ग्रामीण रेग्युलर गटाचे देखील विद्यमान अध्यक्ष महेशजी गायकवाड साहेब आपल्या सोबत म्हणजेच दोन्ही अध्यक्ष आज खांद्याला खांदा लावून या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतात ही देखील कौतुकाची गोष्ट आहे जाऊयात मैदानाच्या दिशेनं जिथे धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या तब्बल 2 धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये 34 या अंकावरती 34 ऑन बोर्ड नवीन बॅटर सध्याच्या घडीला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला ज्ञानेश्वर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जयेश ओहो बॅकफुटला येऊन इनफिल्डच्या वरून स्लाइस करायचं होतं बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये स्विंग अँड अ मिस आताचा बॉल टप्पा पडल्यानंतर टेकअप होऊन थेट जाऊन विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये बघता बघता षटक क्रमांक इथे कंप्लीट झाला मैदानाच्या आतमध्ये 3रं आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या त्या तब्बल 34 on board loss of 2 wicket 3 over completed on the scorecard from team Jay Kaleshwar 40+ Ambe yes DJ डीजे ऑपरेटर देखील आम्ही कौतुक करू कारण ब्रँडेड व्यक्तिमत्वाचं ब्रँडेड टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळालं शेवटचं षटक अंतिम षटक आणि डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय रामचंद्र ज्या रामचंद्रांनी खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता मलंगड क्रिकेट देखील गाजवला आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता खऱ्या अर्थानं ठाणे जिल्हा देखील गाजवला असे गोलंदाज रामचंद्र सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जयेश ज्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार जरूर आलाय तो जयेश स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल धीम्या गतीचा बॉल फ्लिक केलाय आणि अखेर कॅच ड्रॉप झालाय गणेश जाधव त्या ठिकाणी तैनात होते एक कंप्लीट झाली दुसरीचा कॉल दिला आणि बघता बघता या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या झाल्यात कंप्लीट गुड रनिंग विथ द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो चिताच्या वेगानं आणि हरणाईच्या चपळाईनं या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या केल्या गेल्यात कंप्लीट पहिल्या बॉलवरती रामचंद्र यांच्या अगेन्स्ट या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील 36 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या स्ट्रायकिंग एंडला जयेशला आपण पाहतोय नेक्स्ट बॉल पुढचा बॉल खोदून काढलाय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ऑन साइडला काउ कॉर्नर झोन मधून फिल्डर प्रचंड वेगाने आलाय दुसऱ्याचा प्रयत्न डेंजर एंडला थ्रो फेकी आणि अखेर बघता बघता फलंदाज सेफ झोन मध्ये पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पोहोचलेत आणि 2 धावा या बॉलवरती देखील कंप्लीट झाल्यात सातत्यानं सिंगल डबलला मैदानाच्या आतमध्ये प्राधान्य दिलं जातंय
क्या बात आहे. जयेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग केला आणि जयेशच्या षटकारासाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान दमदार अध्यक्ष आदरणीय सन्माननीय महेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी अशोकजी भाग्यवंत साहेबांच्या माध्यमातून देखील तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटच्या क्षणाला खऱ्या अर्थानं नकार दिलाय. म्हणजे आता एकच धाव या टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि एका धावेच्या साथीनं संघ मैदानाच्या आतमध्ये 39 या अंकावरती 39 ऑन बोर्ड. एकोणचाळीस धावा स्कोर कार्ड वरती सजला गेल्यात. नेक्स्ट बॉल, धीम्या गतीचा बॉल, लाईन पिक केली आणि पिकअप स्ट्रोक. बॉलला जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी. हिट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट सिक्सर. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून हा क्रॅकिंग षटकार आला आणि या षटकारासाठी आदरणीय सन्माननीय महेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे प्रत्येक षटकारासाठी आदरणीय सन्माननीय महेशदादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक सातत्यानं लागतंय. अजून जर षटकार एक आला तर अशोक दादा भाग्यवंत यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पारितोषिकांचा वर्षाव लागतो इनफिल्डच्या वरून. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट करत एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आपल्याला पाहायला मिळाला ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. हा दुसरा तडाका, दमदार चौका. आधीच्या बॉलवरती षटकार, आताच्या बॉलवरती चौकार. आता धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय. 49 या अंकावरती. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, लास्ट बॉल ऑफ दी इनिंग. पहिला स्पेलचा शेवटचा बॉल, अंतिम चेंडू. शेवटचा बॉल यावेळेला देखील मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायचं होतं. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये. दुसरीचा प्रयत्न झाला यशस्वी. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये यस काहीशे शुभ सन्मान देखील आम्ही करू. आणि ज्या बॅटरने षटकार टोकला दिनेश या, पण जयेश आपण देखील या, ज्ञानेश्वर आपण देखील या. यस विकेट साठी देखील तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज होतं. म्हणजे गणेश आपण या आणि किशोर आपण या. या दोन गोलंदाजांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर ज्ञानेश्वरने एक षटकार टोकला, जयेशने एक षटकार टोकला आणि दिनेशने एक षटकार टोकला. म्हणजेच या तिन्ही बॅटरसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. तब्बल खेळाडूंवरती नेहमीच प्रेम साहेबांचं सातत्यानं असतं. काहीशे शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये नक्कीच करू. या कॅमेरामॅन फोकस करू. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे लाडके प्रणेते आदरणीय सन्माननीय आशिष दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मलंगड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा कल्याण उल्हासनगर संपर्क प्रमुख आदरणीय सन्माननीय महेशजी गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान. मायेची उपदाराची, आपुलकीची, प्रेमाची, महाराष्ट्राचं अंगवस्त्र. यस बंटी दादा गायकवाड या, पण बंटी दादांचा शुभ सन्मान आम्ही करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये. मायेची, उपदाराची, आपुलकीची, प्रेमाची आणि महाराष्ट्राचं अंगवस्त्र खऱ्या अर्थानं बंटी दादांच्या खांद्यावरती सोपवले जाईल. या प्रेमाचं प्रतीक असलेल्या तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण असणार हे ब्युटिफुल मोमेंट देऊन बंटी दादांचा देखील आम्ही शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. खऱ्या अर्थानं अतिथी देव भव. प्रत्येक पाहुण्यांचा, प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान आमच्या या स्पर्धेमध्ये नक्कीच केला जाईल. यस निलेश दादा रसाल दादा या, पण आपला देखील शुभ सन्मान आम्ही करतोय. अतिथी देवा भव ही भारताची परंपरा आणि क्रिकेटची परंपरा आमची संपूर्ण आयोजन कमिटी खऱ्या अर्थानं जपत असताना मायेची, उपदाराची आणि आपुलकीची ही जबाबदारीची शाल खऱ्या अर्थाने निलेश दादांच्या खांद्यावरती सोपवली जाते. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण असणार हे ब्युटिफुल मोमेंट देऊन निलेश दादांचा शुभ सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. यस षटकार ज्या बॅटरने ठोकले दिनेश या, दिनेश, जयेश आणि ज्ञानेश्वर या तिन्ही फलंदाजाने या.
या तिन्ही फलंदाजांसाठी तब्बल 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. येस, तिघही अत्यंत जवळचे मित्र आहेत. मैदानामध्ये देखील एकत्रच असतात, मैदानाच्या बाहेर देखील एकत्रच असतात. क्रिकेटनं आपल्याला भरपूर काही दिलंय. क्रिकेटनं माणसातली माणुसकी टिकवली आहे, क्रिकेटनं माणसातला माणूस जिवंत ठेवलाय आणि क्रिकेटनं क्रिकेटरला प्रत्येक सर्व काही दिलंय. ग्रामीण क्रिकेट बलंगट टेनिस बॉल क्रिकेटचे विद्यमान दमदार अध्यक्ष तथा कल्याण उल्हासनगर संपर्क प्रमुख आदरणीय सन्माननीय महेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं पारितोषिकांचा वर्षाव नेहमी होत असतो. साहेबांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. साहेब, आपण आलात आमच्या स्पर्धेला, आपण 4 छान तारे लावले, आपण आलात आमच्या मुख्य व्यासपीठाचं आपण वजन वाढवलं, आपण आलात आमच्या या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल आदरणीय सन्माननीय महेशजी गायकवाड साहेबांचा देखील आम्ही पुनश्च एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करू मलंगट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान दमदार अध्यक्ष तथा कल्याण उल्हासनगर संपर्क प्रमुख आदरणीय सन्माननीय महेशजी गायकवाड साहेबांचा आम्ही पुनश्च एकदा मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण आलात आमच्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार. धन्यवाद. श्रवण धुमाळे यांचा आवाज आपण ऐकत होतो आणि सन्माननीय महेशदादा गायकवाड यांचं आगमन आणि त्यांच्या आगमनाने या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलंय. त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा ठसा खरं तर सांगण्याचा प्रयत्न केला आणि बलंगाड वासियांना देखील माहिती आहे महेशदादांचं कार्य आणि कर्तृत्व किती मोठं आहे. परंतु महेशदादांविषयी एवढंच सांगेल. सुरेश भटांची एक कविता आहे, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेन मजला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केलेत काही कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यांत गेली जरी धूळ थांबण्यास उसंत नाही, येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिडून अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. असं असणार व्यक्तिमत्व सन्माननीय महेशदादा गायकवाड. आणि खर तर जर तुम्ही विचार केला तर जे कुटुंब अगदी मातीत मिसळतंय त्यांना नेहमी वरती उचलून घेणारं व्यक्तिमत्व, अर्थात जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तो ती साधू ओळखावा देव तेथे जाणावा. असं असणारे गोर गरिबांचे कैवारी सन्माननीय महेशदादा गायकवाड आणि त्यांचं आगमन आज या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आणि त्यांचं अतिशय मनापासून आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मानूयात.
पहिला बॉल पहिल्या बॉलवरती संधी निर्माण झाली होती तिथे एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने डावाचा त्रिकोणीय झालाय एक धाव धावफलकावरती आहे गोलंदाज दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉल वरती आली एकेरी धाव आमचे माजी खेळाडू सन्माननीय संदीपजी भाग्यवंत साहेब आंबे या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झाले त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सन्माननीय माजी खेळाडू संदीपजी भाग्यवंत साहेब आपण देखील मंचावरती या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे यावेळेस देखील चांगला फटका आहे वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेला एक धाव पूर्ण झाली आहे 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील 2 धावांच्या सहाय्याने या ठिकाणी धावफलक पुढे जाईल धावफलकावरती धावा आहेत 3 धावा धावफलकावरती आहेत खरं तर हा मलंगड विभाग आणि या मलंगड विभागामध्ये सुरू असणारी श्री मलंगड ट्रॉफी 2025 मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलला रोखतील एका धावेचा प्रयत्न होता एक धाव तिथे प्राप्त होईल एका धावेने धावफलक पुढे जाईल 4 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे धावफलकावरती धावा आहेत 4 गोलंदाज दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती रोहिदास जाधव आणि गणेश जाधव ही जोडी मैदानावरती आहे आज दिवसभरामध्ये अतिशय चांगलं क्रिकेट या जोडीच्या माध्यमातून पाहायला मिळाले नेवाळीपाडा संघाने खूप चांगलं क्रिकेट आज दिवसभरामध्ये खेळले नेवाळीपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आंबे असा सामना मैदानावरती सुरू आहे राईट आर्म राउंड द विकेट व्हॉट अ बॉल दॅट इज अप्रतिम बॉल होता फुलर लेनचा आणि तिथे यॉर्क केलं बॅटरनं स्वतःला अप्रतिम बॉल होता अँगलना ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल जाणार ही गोष्ट स्वाभाविक होती कारण राईट आर्म राउंड द विकेट पत्तीने गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल पाहायला मिळालाय पुन्हा एकदा दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती अप्रतिम बॉल आहे पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन तुम्हाला पाहायला मिळते आणि फलंदाज जर जागेवरून प्रत्येक बॉल खेळले तर बॅट वरती येणं खूप मुश्किल आहे कारण प्रत्येक बॉल जो आहे तो अँगलला ऑफ स्टंपच्या बाहेरच जाणार आहे आणि ते चित्र पाठीमागच्या 2 बॉल वरती तुम्हाला लगातार पाहायला मिळालंय गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश सज्ज आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत 4 40+ क्रिकेट आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय राईट आर्म राउंड द विकेट पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट वरती बॉल व्यवस्थित चढला नाही परंतु वेगवान आउटफील्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आहे क्षेत्ररक्षक पोहोचतायत तोपर्यंत 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल उदय तिकडे होते क्षेत्ररक्षक आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल धावफलकावरती धावा आहेत 6 धावा 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड 6 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि 6 धावा धावफलकावरती आहेत खरं तर खरं तर 40+ क्रिकेट काही दिवसांपूर्वी अतिशय बिकट परिस्थिती या 40+ क्रिकेटची होती आणि संघ खरं तर विखुरलेले होते परंतु आज जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी उल्लेख करूयात श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सन्माननीय शिवनाथजी गायकवाड सर असतील उपाध्यक्ष विकासजी गायकवाड साहेब सुरेशजी जाधव साहेब सचिव आमचे विश्वासदादा वायले साहेब खजिनदार राजूदादा गायकवाड आमचे संघटक अंबाजी भाग्यवंत खजिनदार श्याम भंडारी साहेब आणि सन्माननीय महेशदादा गायकवाड असतील यांच्या माध्यमातून खरं तर 40+ क्रिकेटला आज सुगीचे दिवस आलेत पहिलं शोधावं लागायचं आणि संघ शोधावे लागायचे परंतु आज टुर्नामेंट आयोजित होतात आणि आमचे सन्माननीय अध्यक्ष साहेब आहेत त्यांना इन्व्हाइट केलं जातं आमंत्रित केलं जातं स्पर्धेंना ही गोष्ट बदलली आहे आणि या बदलणाऱ्या गोष्टीसाठी खूप सारी मेहनत संपूर्ण कमिटीची या ठिकाणी आहे एकूण धावफलकावरती धावा आहेत 6 गोलंदाजी ट्रॅक वरती अरुण दाखल झालेत आणि मला वाटतं 2 वर्षापूर्वी सन्माननीय शिवनाथजी गायकर साहेब एका स्पर्धेमध्ये भेटले होते आणि त्यानंतर मलंगड मध्ये येण्याची दुसरी संधी मिळाली तुमचा अखंड हरिनाम सप्ताह विशाल महाराज फुलेंचं कीर्तन
बॅटचं एज इथे लागलंय आणि सफलता या ठिकाणी आली आहे. विकेट ज्ञानेश्वर गायकर एस्टनच्या पाठीमागे चांगला जाईल त्यांच्या माध्यमातून आणि सफलता फलंदाज बाद. जय कालेश्वर आंबे रेग्युलर संघ आपण रिपोर्टिंग करायचे. आणि आता प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न आहे, मॅच नेवाळीपाडा विरुद्ध आंबे होणार की मग आंबे 40+ विरुद्ध आंबे रेग्युलर होणार, हा देखील प्रश्न आहे. परंतु क्रिकेटचं मैदान आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती 2-2 तर पाहायला मिळणार. चला थोडीशी स्पीडअप करा मॅच, विनंती आहे, थोडीशी घाई करा. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती सुरेश जाधव मैदानावरती दाखल होत आहेत. सुरेश जाधव क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. अरुण बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. सफलता त्या ठिकाणी मिळवली. फलंदाज गणेश जाधव बाद झालेत. रोहिदास आणि सुरेश ही जोडी मैदानावरती आहे. धावपलकावरती धावा केवळ 6 आहेत. नेवाळीपाडा संघाने देखील या स्पर्धेमध्ये अनेक रेकॉर्ड केलेत धावांच्या बाबतीमध्ये. खूप चांगली बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी गोलंदाज अरुण यांच्यासाठी असणार आहे. परंतु हा बॉल फायनल क्षेत्रामध्ये खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. 2 धावा प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. सन्माननीय अशोकदादा भाग्यवंत यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत 8. गोलंदाजी ट्रॅक वरती अरुण आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये. एका बाजूने आंबे संघ, त्यांच्या विरोधामध्ये नेवाळीपाडा संघ आणि या 2 संघांदरम्यान मैदानावरती क्रिकेटचा द्वंद्व सुरू आहे. बॅकफुटला गेलेत. बॅकफुटला जात असताना कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला ढकललंय. एका धावेचा प्रयत्न आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये द्रुत गती क्रिकेट तुम्हाला खेळायचं असतं. वेगाने तुम्हाला फटकेबाजी करायची असते. सध्याच्या घडीला शांत सुरू असलेलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. नेवाळीपाडा संघ आणि इथून मात्र आक्रमण करावं लागेल हे त्यांना देखील ठाऊक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडंसं फंबल झालंय आणि फंबलच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी मुकम्मल देखील होतील. 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 11. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 वेळेस दुहेरी धावा आलेल्या देखील पाहिल्या. त्यावेळेस 3 वेळेस एकेरी धाव देखील आलेली पाहिली आणि 3 बॉल डॉट देखील आलेले पाहिलेत. 1 विकेट आहे त्याच्यामध्ये. एकूण धावफलकावरती धावा आहेत 11. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज हवेत बॉल. गोलंदाज बॉलच्या खाली झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धाव बाद. विकेट. अकरा धावा धावपलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. अरुण यांनी आणखी एक सफलता मिळवली तर 500 रुपयाचं बक्षीस सन्माननीय अशोकजी यांच्याकडून असणार आहे. पाहूयात संधी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एका धावेचा प्रयत्न होता आणि अपील झाली आहे पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली. 2 षटकांचा खेळ संपलाय. केवळ 11 धावा धावपलकावरती आहेत. सकाळपासून अनेक रेकॉर्ड नेवाळीने बनवलेत, परंतु क्रिकेटच्या सामन्यामध्ये क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि या खेळामध्ये कधी काय होईल हे देखील सांगू शकत नाही. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये
12 बॉल आणि 40 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. 12 बॉल मध्ये 40 धावा बनवायच्या. 52 धाब्यांचं लक्ष 51 पहिल्या डावामध्ये बनल्या गेलात आणि 52 धाब्यांचं लक्ष या ठिकाणी आहे नेवाळीपाडा संघासमोर. चला विनंती आहे, अजून 2 सामने आपल्याला पूर्ण करायचे. थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम अतिरिक्त वेळ घेऊ नका. आंबे टीम विनंती आहे. गोलंदाज ज्ञानेश्वर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. कमालीचा बॉल आहे आणि यष्टांचा वेध या बॉलने घेतलाय. यू मिस आय डेफिनेटली हिट. अशोक दादा यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. सर्व गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी या सामन्यामध्ये. मुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे आणि ही सुवर्ण संधी सर्व गोलंदाजांसाठी असणार आहे. आंबे संघाच्या सर्व गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती ज्ञानेश्वर पुन्हा एकदा दाखल आहेत. पुढचा बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट. गोलंदाजी ट्रॅक वरती ज्ञानेश्वर दाखल आहेत आणि चांगली गोलंदाजी ते देखील करतायत. धावफलकावरती धावा आहेत 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. यावेळेस नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि नो बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि फ्री हिटच्या बॉल वरती फलंदाज 3 पद्धतीने बाद होऊ शकतो. त्याच्यामध्ये पहिली सगळ्यात महत्वाची आपल्याकडे रनआउट आहे. दुसरं आहे ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड. फील्ड मध्ये जर अडथळा आणला फलंदाजाने तरी देखील त्याला बाद दिलं जाऊ शकतं. आणि तिसरं आहे बॉल हिटिंग द टॉईस, म्हणजे 2 वेळा जाणीवपूर्वक जर फलंदाजाने बॅटने बॉल मारला तरी देखील त्याला बाद दिलं जाऊ शकतं. परंतु फ्री हिटचा बॉल हवेमध्ये आहे आणि फ्री हिटचा बॉल सीमारेषेपासून खूप दूरवरती आहे. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 52 धाव्यांचं लक्ष. 19 धावा धावफलकावरती आहेत. नेवाळीपाडा संघाने सकाळपासून धावांचा पाऊस पाडला. एक मॅच 12 बॉल 41 ची चेस ऑलरेडी केली आहे आणि 12-40 ची मॅच आहे. 19 धावा धावफलकावरती. ज्ञानेश्वर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती ज्ञानेश्वर. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. ऑन दी टोज हा फटका खेळलेत. ऑन दी अप पॉइंट रिजन मध्ये बॉल आणि बॉलने दिशा बदलली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद जरूर झालेत परंतु रनिंग बिटवीन द विकेट पहा. 40 प्लसचे खेळाडू मैदानावरती खेळतात कोण बोलेल. 2 धावा पूर्ण झाल्यात. त्यासोबत आली रनआउटची विकेट आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा धावफलकावरती. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. धावफलकावरती आहेत 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 21. क्रमांक 6 वरती विनोद मैदानावरती दाखल झालेत. चांगली कामगिरी करावी लागेल. नेवाळीपाडा संघाला जिंकण्यासाठी मोठमोठे फटके खेळण्याची गरज आहे. धावांचा पाऊस तुम्हाला मैदानावरती पाडावा लागेल. दिवस जरी हिवाळ्याचे असेल तरी देखील दिवसभर देखील प्रचंड गरमी आहे.
आणि संध्याकाळी देखील थंडी कमी पडते. 21 धावा धावपलकावरती आहेत. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल आहेत. ज्ञानेश्वर बॅकफुटला गेले. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा फटका डीप एक्स्ट्राकावर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा मे बी पूर्ण देखील झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 7 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. 7 मध्ये 29 धावा अजून देखील बनवायच्या. शेवटचे 7 बॉल शिल्लक. 7 बॉल मध्ये 29 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. बॅकफुट वरून क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. सरळ त्यांना शोधलाय. घरपोच सेवा, फ्री होम डिलिव्हरी. अरुण तिथे होते आणि त्यांनी डिप्लॉय सेल. फलंदाज झालेत बाद. आली आहे सफलता. मांगरूळ संघाचे संघनायक आपण टॉस साठी येऊन थांबायचे विनंती आहे. मांगरूळ 40+ आंबे रेग्युलर संघ आपण देखील येऊन थांबा विनंती आहे. आणि या सामन्यामध्ये विजय होणारा संघ मांगरूळ 40 टीम सोबत खेळणार आहे. क्वालिफायर मॅच. इथे कोणता संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होतो हे देखील पाहायचंय. त्यानंतर सेमीफायनलचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो. आता वेळेची आपल्याकडे कमी आहे आणि दिवस लवकर मावळतीला जातो याची देखील नोंद सर्वांनी करून घ्या. सूर्य लवकर मावळत असल्या कारणानं आपण थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 6 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. हरेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. कोणता संघ जिंकेल, आंबे की नेवाळी पाडा? 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या दिवसभरामध्ये 40+ अनेक टीम्स या ठिकाणी मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. फुलटॉस बॉल होता, हवेत उडवलाय. कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉल पर्यंत पोहोचतायत. मोठी तेच दोघांसाठी होती आणि 3 धावांचा प्रयत्न इथे झालाय आणि 3 धावा पूर्ण देखील होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25 धावा. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आणि एक्झॅक्ट अजून 26 धावा बनवायच्या. बॉल शिल्लक आहेत केवळ 5 बॉल मध्ये 26 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. शेवटचे 5 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न पाहिलं क्षेत्रामध्ये. बॉल चाललाय खूप वेगाने. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत परंतु बॉल रेस जिंकेल आणि धावा मिळतील 4 चौकार. क्षेत्ररक्षकाला व्यवस्थित खेळाडू. यस चला काळजी घ्या ही विनंती आहे. 30 धावा धावफलकावरती. फर्स्ट एड बॉक्स आपल्याकडे उपलब्ध आहे. काही इजा झाली असेल तर आपण ट्रीटमेंट जे आपण प्रथम उपचार म्हणतो ते घेऊ शकता. 30 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने बॉलच्या खाली पोहोचलेत. वेल टच कॅच. सफलता आणखी एक. फलंदाज बाद.
30 धावा धावपलकावरती आहेत. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलच्या दिशेने पोहोचतायत आणि तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या साहाय्याने धावपलक पुढे जाईल. 32 धावा धावपलकावरती आहेत. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 32 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम फटका आहे, परंतु या फटक्याचा इम्पॅक्ट विजय आणि पराभवाच्या अंतरावरती होईल का हा देखील प्रश्न. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 38 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. विजयाच्या अगदी जवळ पोहोचलाय आंबे संघ आणि आंबे संघ या ठिकाणी विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं देखील कौतुक. पुढील सामना आंबे आणि त्यांच्या विरोधामध्ये मांगरूळ, दोन्ही संघांचे संघनायक. विनंती आपण टॉस साठी यायचंय. आंबे संघ तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन आहे आणि हार्ड लक टीम नेवाळीपाडा. तुम्ही देखील चांगलं क्रिकेट आज दिवसभरामध्ये खेळलात आणि खास करून तरुण खेळाडूंना लाजवेल असं क्रिकेट तुम्ही सर्वच 40 प्लसच्या खेळाडूंना खेळलं. तुमचं सर्वांचं कौतुक आणि असेच खेळत राहा आणि खर तर असेच नवतरुण तुम्ही नेहमी राहा, असंच तुम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छा या ठिकाणी असणार आहेत. मांगरूळ संघाचे संघनायक आणि आंबे संघाचे संघनायक. विनंती आपण त्वरित टॉस साठी यायचंय. मांगरूळ आणि आंबे संघाचे संघनायक आणि